तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची या पुरी आजी चोरी केली खरी तया बिननाशी यांना म्हणत नको तुम्ही जावायची काळजी घ्यावी लागेल नवे दुसऱ्या आईशी म्हणती नंदाची या पुरी आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला तिने आगुना अनिला म्हणती नंदाचिया पुरी आजी चोरी केली खरी श्रीकृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपती गोपीश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते योऽन्त प्रविश्य मम वाचमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्नां अन्यं शास्त्रचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी तयाची टीका वाचित ज्ञानदेवी अति मुडते आणिले ब्रह्म भावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा दयांचे किलिया स्मरण भूय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता पहाती कवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाचिया पुरी आजी चोरी केली खरी. काल्याच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत विश्वभूषण जगत कल्याणाकरता अवतीर्ण झालेले महान संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहे. यांचा चारचरणाचा अतिशय महत्वाचा चिंतनीय अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबराय आहे गोकुळातील ज्ञानी अवस्थेला पोचलेल्या गवळणीचं वर्णन करतात. या ठिकाणी पवित्र रम्य अशा वातावरणामध्ये परमपूजनीय परमश्रद्धेय महंत श्री बामेश्वर महाराजांच्या आशीर्वचनातून भगवान दुंदेश्वरांच्या चरण सानिध्यात पूजनीय प्रातस्मरणीय महंत श्री रामदासजी बाबांच्या आशीर्वचनातून तथा मार्गदर्शनातून या ठिकाणी संपन्न होत असलेला गाथापारायण सोहळा या सोहळ्याची आज सांगत आहे. आणि या दृष्टिकोनातून आजची ही काल्याचे कीर्तनाची सेवा पूजनीय बाबांच्या आज्ञेने याही वर्षी येण्याचा हा सुयोग प्राप्त झाला. सेवेच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं म्हणजे दरवर्षी होणारा सप्ताह आणि या वर्षी होणारा सप्ताह बरं का फार मोठा फरक आहे. या वर्षी पूजनीय प्रातस्मरणीय महंत श्री रामदासजी बाबांचा 75वा जन्मदिवस अर्थात वाढदिवस काल आपण संपन्न केला. ते एक औचित्य. आणि या वर्षी कार्यक्रमाला ही भूमी दिव्य आहे, तपस्थली आहे. एका महापुरुषाच्या पदस्पर्शाने त्यांच्या साधनेने ही भूमी सुद्धा तपमय झालेली आहे. आणि अशा तपमय भूमीमध्ये खरं म्हणजे इथे आल्यानंतर बरं का सोपन महाराज इथे आल्यानंतर मला डोळ्यापुढे दुसरे कोणतेच अभंग येत नाही. आणि एक अभंग मात्र सतत डोळ्यापुढे येतो. तो अभंग असा आहे. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या
मला वाटतं ज्याला देवाचं दर्शन करायचंय, ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, त्याने अशा एकांतामध्ये येऊन भजन करावं. हे दर्शनाचं भजन आहे आणि लौकिकात प्रदर्शनाचं भजन आहे. विठ्ठल अशा या दिव्य भूमीमध्ये यावर्षी सप्ताह संपन्न होत असताना सप्ताहाचं एक आणखी एक सौंदर्य आहे. एक 75वा वाढदिवस काल अनेक संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये, आणि काल बरं का तात्याजी, काल धर्मसत्ता आणि राजसत्ता दोन्ही एकत्रित आली होती. फक्कड महात्मे दिगंबर आखाड्यातील नाशिक मंडल असेल, बागलाण मंडल असेल, नाशिकला होणारा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याचे प्रमुख प्रवक्ते काल या ठिकाणी उपस्थित होते. तेही उपस्थित होते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेबही उपस्थित होते. या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. पण त्या कार्यक्रमाला जे सौंदर्य आलं या सप्ताहाला, मला वाटतं ते सौंदर्य या विद्यार्थ्यांमुळे आलं. आणि आप्पा ते विद्यार्थी आमच्या शिवदास महाराजांचे. आता लोकांमध्ये कोणाची काय श्रीमंती असेल सांगता येत नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारची श्रीमंती असू शकते, पण आता मला सांगायला काय हरकत नाही, आता आमची ही श्रीमंती ही आहे. आमच्या नंतरही पुढची पिढी भजन कीर्तन करेल, आळंदी पंढरीची वारी करेल आणि संप्रदायाची परंपरा सांभाळेल. मला माहिती म्हणून सांगतो, या गोष्टी प्रयत्नातून होत नसतात तर काय, याच्या पाठीमागे देवाचीच कृपा असावी लागते. विठ्ठल एक प्रतिकूलतेचं जीवन जगत जगत ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी पदरी घेतलं आणि त्या जीवनाला मिळालेलं प्राप्तव्य हे आम्ही पाहतोय. आज त्यांच्याकडे 30-40 विद्यार्थी आहेत आणि 30-40 विद्यार्थ्यांमध्ये 7-8 विद्यार्थी ते असे आहेत की ते अनाथ आहेत, त्यांना कोणी नाही, त्यांचे आईबाप हे सांभाळतात. आज त्या मुलांना स्वतःच्या पायावर उभा राहिले ना, पुढचं जीवन त्यांचं आनंदात जाईल. आम्ही ज्यांच्याकडे शिकलो ते गुरुवारी आमचे भाऊ, आमच्यासारखे हजारो विद्यार्थी त्यांनी शिकवले. हजारो विद्यार्थी शिकवले. आपल्या वडीलला सुद्धा यायचे. त्या काळात मधुकरीचं धान्य, निंबाबाबा असतील, आमची बाई बुधा शेट असतील, श्यामजी आप्पा असतील, आपण सर्व मंडळी गावातून मधुकरीचं धान्य पंढरपूरला गेलं. त्यांनी जे विद्यार्थी सांभाळले आज ते मोठमोठे कीर्तनकार आहेत. मला एक सांगायचं आहे की त्या कीर्तनकारांच्या माध्यमातून आज संप्रदायामध्ये चांगलं कार्य चाललंय. तसं या भागामध्ये वारकरी शिक्षण संस्था, ज्ञानोबा तुकाराम वारकरी शिक्षण संस्था स्थापन करून नामपूरला ती संस्था आहे. आज त्यांचे हे विद्यार्थी येत आहेत. मला माहिती म्हणून सांगतो, मी का म्हटलं, आमचा परिवार हे आमचे बंधू आहेत, मावस भाऊ बरं का. मुलं आहेत हे विद्यार्थी आहेत सर्व. आणि दुसरी गोष्ट हे का सांगतो, नाना महाराज, सोपान महाराज, आम्हाला एक जगापुढे एक आदर्श द्यायचा आहे. लोक म्हणतात
कीर्तनकाराची पोरं परमार्थिक निघत नाहीत. हा जो संप्रदायाचा आरोप आहे ना, तो आरोप आम्हाला खोडून काढायचा आहे. हे जे आहे खरं म्हणजे मला त्या दिवशीच अनुभूती मिळाली. मला सांगायला आनंद वाटतो. एका दृष्टिकोनातून दुःखही होतं, पण एका दृष्टिकोनातून आनंद असा होता की ज्या दिवशी आमचे वडील वागले तिथून पुढे 10 दिवस जे आम्ही भजन करत होतो ना, दुसरा भजनी बोलवण्याचं कामच नाही पडलं. आम्ही घरातली सर्व भजनी होतो. गायकही गामतील घरातले, वादकही घरात. चांगलं आमचा गणू आहे सतीश महाराजांचा. हा हरी मोठा, हा लहाना भगवान. नाना महाराज सोपान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची माऊली उपस्थित आहे. 7 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून बाबांवर श्रद्धा आहे. केवळ बाबांच्या प्रेमापोटी ही मंडळी 7 दिवस उपस्थित राहते. खरं आमच्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे जमलंच नाही. मला असं वाटतं की निश्चित 7 दिवस थांबून तुकोबरांच्या गाथ्याचं चिंतन करावं. रोज एक अभंग घ्यावा किंवा एक अभंग 7 दिवस चिंतन करावं. एक अभंग 7 दिवस सांगावा, अशी ही भूमी आहे. आणि ती भूमी ज्यांच्या वास्तव्याने पुनीत होते, ती भूमी ज्यांच्या चरणस्पर्शाने पावन होते, आणि ती भूमी ज्यांच्या वास्तव्याने सुशोभित दिसते नाही का, ती अशी महात्म्य असतात. म्हणून त्या भूमीला महत्व येतं. काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. अभंग तुकोबरायांचा आहे. काला शब्दाचा अर्थ ऐक्य, काला शब्दाचा अर्थ एकता, आणि काला शब्दाचा अर्थ प्रसाद आहे. मानवी जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात माणूस जोपर्यंत असा आहे, किती जरी मोठा झाला, पण जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये भगवंताचा प्रसाद मिळत नाही, तोपर्यंत त्याचं जे जीवन आहे ते परिपूर्ण होत नाही. का? जीव हा अपूर्ण आहे आणि परमात्मा पूर्ण आहे. जीव कसा आहे? अपूर्ण आहे. मग जीवाला परिपूर्णत्व येण्याकरता कोणाचा प्रसाद मिळाला पाहिजे? कोणाचा प्रसाद मिळाला पाहिजे? देवाचा. कोणाचा प्रसाद? देवाचा. आणि या जगामध्ये प्रसाद देण्याचं सामर्थ्य दोघांमध्ये बरं का. एक संत प्रसाद देतात, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाया वाटी, संत प्रसाद देतात. आणि दुसऱ्या या जगामध्ये देवाचा प्रसाद जीवनामध्ये मिळाला पाहिजे. प्रसादाने जीवन तृप्त होतं, प्रसादाने जीवन आनंदित होतं. म्हणून देवाचा प्रसाद मिळाला पाहिजे. म्हणून तुकोबरांनी सांगितलं, देवाच्या प्रसादे करारे भोजन, असं पण.
घरामध्ये तुम्ही दररोज स्वयंपाक करताना आजपासून एक नियम लक्षात राहू द्या. स्वयंपाक झाल्यानंतर एका ताटामध्ये जे बनवलं ते घ्या. भाकरी असेल काय हरकत नाही, पोळी असेल, चपाती असेल, जे असेल ते घ्या. फक्त त्याच्यामध्ये एक तुळशीचं पान ठेवा. देवाच्या समोर ताट ठेवा, हातामध्ये पाणी घ्या. नाही मंत्र म्हणताना काय हरकत नाही. कोणाला संस्कृत जमते का सर्व? आपल्या सुरुवातीतून असते. लोक संस्कृत म्हणतात. काय म्हणतात? संस्कृत. काही हरकत नाही. हातामध्ये पाणी घ्या, फक्त कृष्णार्पण म्हणा आणि अंतःकरणापासून म्हणा, जेवी जेवी वा विठ्ठला. एवढं करून तुम्ही पाणी फिरवलं, देवाला नैवेद्य दाखवला ना, ऐका, तेच नंतर सर्वांना जेवताना थोडा सांगू, तो प्रसाद तयार होईल. काय तयार होईल? आणि तो प्रसाद जर खाल्ला ना सर्वांची वृत्ती सात्विक बनेल. घरात भांडण होणार नाही. इतकं प्रसादाचं महत्व आहे. सोपन काढी घ्या वरला. हा काढी घ्या तुम्ही. नाही ना, झालं तरी काय हरकत नाही. काला असं समजून विठ्ठला देवाला नैवेद्य देऊन जे तुम्ही सेवन कराल तो प्रसाद आहे. आणि तो प्रसाद सेवन करायचा आहे. त्याच्याने जीवन सात्विक बनतं, वृत्ती सात्विक बनते. तो एक प्रसाद आहे. आणि दुसरा एक प्रसाद सांगतो, आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, तो खरा प्रसाद आहे बरं का. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते, परमात्मा सांगतात. प्रसाद शब्दाची व्याख्या आहे, प्रसाद असतो प्रसन्नता. आपल्या जीवनामध्ये सदैव प्रसन्नता यावी असं जर वाटत असेल तर काय सेवन केलं पाहिजे? प्रसाद सेवन केला पाहिजे. तिसरी व्याख्या सांगतो, खरं म्हणजे एक देवाचा आणखी एक प्रसाद आहे. या जगाकडे पाहत असताना ज्या दिवशी तुमच्या दृष्टीमध्ये जगत न दिसता परमात्मा दिसेल, तो भगवंताचा विशेष प्रसाद आहे. आपण या डोळ्याने पाहतो आणि संत त्या डोळ्याने पाहतात, पण फरक एक आहे. आपण जगाकडे पाहत असताना आपल्या डोळ्यामध्ये वासना राहते. काय राहते? वासना राहते. हे महात्मे जगाकडे पाहतात, त्यांच्या ठिकाणी भगवंताचा प्रसाद असतो म्हणून तेही जगाकडे पाहतात, पण त्यांच्या डोळ्यामध्ये वासना नसते. ती वासना म्हणून पाहत नाहीत, वासुदेव म्हणून पाहतात. हा फरक आहे. पाहतात, हा एक प्रसादच आहे. आणि आणखी एक प्रसाद सांगतो, ऐकून ठेवा. कारण सध्याच्या काळात तुमची कानं बिघडत चालली, त्यामुळे कालांतराने चांगले कीर्तनकार समाजापुढे येतील की नाही याची शंका वाटायला लागली. ज्यांचा गाथा ज्ञानेश्वरी पाठे चिंतन करतात ते बिचारे निवांत आहेत. ज्यांनी तुम्हाला कीर्तनाच्या नावावर तमाशा सुरुवात केलाय त्यांना लाखोनी समाज पैसा द्यायला इतका मूर्ख झाला. तुला दोष समाजाचा आहे. ते काही जे काही जुनं काही श्रवण आले ते तुमच्या पुढे मांडून जायचं. प्रसाद शब्दाची तिसरी व्याख्या सांगतोय, संसारामध्ये राहून जर तुम्हाला वैराग्य निर्माण होत असेल तर तो खरा देवाचा प्रसाद आहे.
आणि भगवान म्हटले मी तो प्रसाद देत असतो. गृहस्थी जीवनाकरता आचारसंहिता सांगितली. गृहस्थी जीवन सामान्य समजू नका, ते सुद्धा उच्च जीवन. कोणी सांगितलं कनिष्ठ आहे? तुम्ही स्वतःला का कनिष्ठ समजून घेता? एक सांगेन मी तुम्हाला, देवादिकांचे अवतार झाले, महान संतांचे अवतार झाले, ते ग्रस्तांच्या पोटीच अवतीर्ण झाले. सामान्य का ग्रस्ती नाही, पण त्याच्याकरता तुकोबाराने आचारसंहिता सांगितली, आचरण संहिता सांगितली. काय आचरण संहिता आहे? जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी बीज करी उत्तमची गती उत्तम भोगीर. पण याच्यासाठी त्याने कसं वागावं? आता पुढची चरण वाच. कसं? शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, असं वागायचं बरं का. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. पुढे भूतदया गायी पशुचे पालन. पण ऐकून ठेवा जरा, पशुचे पालन म्हणजे त्यांनी गायींचं पालन करायचं. आपण शेतकरी, आपल्याकडे बैल पाहिजे. याच्यातही सांगतो, काही माणसं म्हणतील महाराज तुम्ही सांगितलं पशुचे पालन, आम्ही कोंबड्या सुद्धा सांभाळू. पूज्यपाठ डोंगरे बाबांचं वाक्य आहे, ते म्हणायचे गोपालनाने धर्म वाढतो. काय का? गोपालनाने धर्म वाढतो. राग मानू नका, कोंबड्या बकऱ्या पाळल्याने अधर्म वाढतो. भूतदया असावी, ताणल्या जीवन मना माझी, असं वागायचं. पुढे महाराज म्हटले परोपकार नेने परनिंदा परश्रेया सदा. असं जर वागलात ना तर तुकोबराय म्हटले बाबा तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. वैराग्य निर्माण होणं हा देवाचा प्रसाद आहे. याच्यातही फरक सांगतो, वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळा. वैराग्य निर्माण होणं हा भगवंताचा प्रसाद आहे आणि वैताग येणं हा घरच्यांचा प्रसाद आहे. जीवनामध्ये भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला पाहिजे. ते प्रसादाचं कीर्तन म्हणजे आजचा आहे अभंग तुकोबरायांचा आहे. अभंगाची सुरुवात पहा ती गवळणी तवती पालती ज्ञानी या अवस्थेला पोचलेल्या गवळीचं वर्णन करतात. सज्जनो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो अवतार आहे तो अवतार केवळ गोपिकांना प्रेम सुख देण्याकरता झालेला अवतार आहे. कारण त्या गोपिका सामान्य नाही आहेत, त्या गोपिका वेदातील उच्च आहेत. त्या गोपिका पूर्व अवतारातील साधू आहेत. त्या गोपिका पंचवटीतील पूर्वीच्या भिल्ल स्त्री आहेत. रामायणामध्ये वाचा. अशा असणाऱ्या गोपिका गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. पण कशा? 5 प्रकारच्या गोपिका. किती प्रकार? आल्या 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 5 गवळणी. जातीत जन्माला गवळणी ठकविल्या 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 एक एक संगतीने ठकविल्या एक एक संगतीने. कोणत्या? मराठी, कानडिया, कोकणी, गुजराती आणि मुसलमानी. किती झाल्या? आयशा 5 जणी छकविल्या. 5 प्रकारच्या गोपिका 5 जाती जन्माला आल्या. संतांनी त्याच्या 3 प्रकार पाडले.
कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी, काही सुना झाल्या काही सासवा झाल्या काही लेकी झाल्या, याच्यामध्ये आध्यात्मिक भाव आहे. स्वर चालू ठेवा. ज्ञानाचा अधिकारी तिला सासू म्हणावं, उपासनेचा अधिकारी तिला लेक म्हणावं आणि कर्माचा अधिकारी तिला सून म्हणावं. 3 प्रकारच्या गोपिका गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या. या तिन्ही प्रकारच्या गोपिकेला देवाचं दर्शन झालं. पहिली असणारी गोपिका कोण? सून आहे. सून. सून कोणाला म्हणतात? सोपी व्याख्या आहे. घरातली कोणतीही माणसं त्या पोरीला बोलल्यानंतर तिने ऐकतच राहावं. तिचं नाव काय आहे? सून. सून. सून म्हणजे काय? ऐकणे. हिंदी भाषेचा काय अर्थ होतो? ऐकणे. अभ्यार सून म्हणतात ना लोक. सून म्हणजे काय? ऐकणे. असं आहे. तुम्ही आपण सर्व सून आहोत. सासर कोणतं आहे? मग संसार हे सासर आहे आणि परमात्मा स्वरूप हे खरं माहेर आहे. म्हणून तर ज्ञानोबाराय म्हटलं ना, जाई ना की माई आणि भेटे ना माहेरा. पंढरपूर वा परमात्मा स्वरूप हे माहेर आहे. माझे माहेर पंढरी, परमात्मा स्वरूप वा पंढरपूर हे माहेर आहे. संसार सासर. संत श्रेष्ठ मुक्ताबाई सुंदर लिहितात. मुक्ताबाई म्हणतात, बाई मी आता कंटाळले बरं का, मला खूप त्रास आहे. कोणाचा? सासरचा. कोणाचा त्रास आहे बाई? उबगले सासरी आता मला, माहेरासी हो. कोणाचा त्रास आहे? प्रपंच हा सासरा मजला. कोणता सासरा? प्रपंच. प्रपंच हा सासरा मजला, बहुतती गांजतो द्वैत दिर माझा. कोणता दिर आहे? द्वैत. भलतेची बोलतो दुसऱ्या अभंगात म्हणतात, बाई मी आता कंटाळले, मी आता जाते बरं का. कुठे? बाई मी जाते ग माई. कोणाकोणाचा त्रास आहे बाई तुला? माझ्या मुळचे 6 दीर प्रत्येकाला येते. काय सांगू त्यांचा कुविचार, काम क्रोध मद मत्सर अहंकार. गांधी ती मजला आशा मनसा तृष्णा कल्पनेने, घात केला या 4 जणीने. आता ननंद सांगतो. कोणती ननंद आहे? फार खतरनाक आहे. खरं तर ननंद शब्दाचा अर्थ असा आहे की जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत या दोघांमध्ये नाही आनंद. तिचं नाव काय?
ही व्यवस्थित नांदूच देत नाही तिचं नाव काय ना तिचं नाव काय कोणती आनंद ती वासनानंद वासना 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 वासनानंद हे ऐकताना बर का हरी हे गाण्याकरता आणि इथपर्यंत येण्याकरता आयुष्यातले 40 वर्ष घातले तेव्हा ते येत इतकं सोपं नसतं वासना वासनानंद मोठी चौठुली धरती गालाच्या गालाला वैमी जाते ग माहेरा त्रासामध्ये जी दिवस जगत असते तिला सुन असं म्हणतात. अशा सुनेला भगवत दर्शनाची लालसा निर्माण झाली. देवाच्या दर्शनाकरता जायचंय, प्रभूचा विनोनाद तिच्या कानी पडला. पण काय निमित्त करावं, कारण घरातील मोठ्या माणसांना विचारल्याशिवाय घराच्या बाहेर जाता येईल नाही. मग तिने काय केलं माहितीये, घरामध्ये भरलेले पाण्याचे माठ भरलेलेच होते, पण तिने ती रिकामे केले. आणि रिकामे केल्यानंतर सांगितलं आत्या घरात पाणी नाही आहे, काही नाही. मग सासूबाई सांगते मला सांगते का पाणी नाही, जा पाणी घेऊन ये. ती पाण्याचं निमित्त करते आणि देवाच्या दर्शनाकरता जाते. बैला उलंडोनी रीता करी घट म्हणजे काय माठ नाही का. बरीला ओलांडून रीता करी घट मीस पाणी याचे गोविंदाचे चट चाले धडधडा उसंतु निवार पाही पाळतो उभा तुची निटवो चाळा लागेला गोप गोपीनाचे. तिला देवाचं दर्शन झालं. पहिली गोपिका सोन, आता दुसरी गोपिका म्हणजे लेक. सकाळची वेळ, प्रभूचा विनोनाद कानी पडला आणि त्या आईला सांगते आई काय सांगू, वृंदावनी वेणू वेणू कवनाचा मायवाजे. माये कोणाचा तरी विनव वाजतो, जाऊ का ग दे गोवर्धन उच्च पसरून मयूरा मज पाहता भासती यादव राजे. आई जाऊ का. भगवान कृष्ण परमात्म्याच्या या अवतारामध्ये स्वरलीला अद्भुत स्वरलीला. मला इथे आल्यानंतर त्या भूमीची आठवण होते. 84 कोस भूमीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने नंदबाबांना आणि यशोदा मातेला त्याच जागेवर बद्रीनाथ केदारनाथाचं दर्शन घडवलं. त्या 84 कोस भूमीमध्ये एक ठिकाणे त्यांना म्हणतात बद्रीनाथ धाम आहे. एक रात्रभर मुक्काम केला होता मी तिथं. केदारनाथ धाम आहे आणि अशी जी टेकडी आहे हिच्यापेक्षा लहान आहे थोडी. त्या ठिकाणचं नाव आहे चरण पहाडी. कोणतं नाव आहे? चरण पहाडी. तिथं भगवंताची चरण आहे. काय झालं, गाई व्याघ्र एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली. भगवान बासरी वाजू लागले, मोर नाचू लागले,
परिणाम असा झाला की दगड वितळू लागले. परमात्म्याच्या दगडावर उभे होते ना, बासरी वाजत होते, त्या दगडावर परमात्म्याचं चरण फसलं. आजही त्या चरणाच्या पाऊल खुणा तशाच आहे. कधी जर तिकडे गेला, चरण पहाडी हे नाव लक्षात राहू द्या. कामा नावाचं छोटं शिष्य आहे त्या 84 कोस भूमीमध्ये. भगवान बासरी वाजवतात आणि एक गोपिका सांगते, आई अगं ऐकलं का? हा, बाजे मुरलिया भगवान बासरी वाजतात की गोपिका देवाच्या दर्शनाकरता जाते. त्या लेख असलेल्या गोपिकेचाच जीवनातला प्रसंग आहे. त्या रासलीलेचा आनंद घेण्याकरता भगवान महादेवजी गोपेश्वर झाले. गोपेश्वराचं मंदिर आहे. लेख असलेली गोपिका तिच्या भूमिकेतनं अभंग ज्ञानोबांनी सुंदर सांगितलं. घरातली म्हणू लागले, अगो तू त्या कृष्णाकडे जाते, लोक काय म्हणतील, जाऊ नकोस. नोहे बरा लोकी पारखियासी सांगता, घरची कुटी खाती. मग त्या लेख असलेल्या गोपिकेने घरच्यांना उत्तर देणं सांगितलं, आई तू सांगते जाऊ नकोस, तू सांगते की आपली खानदान अशी, आपली जात कोणती आहे, तू एवढं सांगतेस, पण माझं मत सांगू का? मी त्या देवाकरता याती कुळ माझे गेले हार पो श्रीरंगा वाचोनी आणुने श्रीरंगा वाचोनी आणुने आणुने. हे आई किती शिकवा
विसरले. आता तिसरी असणारी गोपिका म्हणजे सासू ज्ञानाचा अधिकारी. ती पहाटे उठली. जुनामध्ये उपस्थित श्रोतेजन कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये पहाट व्हावी. पहाट व्हावी. ती पहाट कधी होते? ज्यावेळेला गुरूंची भेट होती तेव्हा पहाट होते. गुरुवचने फुटली पहाट, नाही का? मग माता भक्ती भेटली, तिने मार्ग दाविला तो खोटगा. खरं सर्वजण की म्हणाला आम्ही झोपेत आहेत का? हो, झोपेतच येत अजून. कोणती झोप आहे? अविद्येची अनिदा स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. अविद्यारूपी झोप आहे. रात्र कोणती मग? बाबा अहंकार निशी घनधाम. अहंकारी माणसाला चांगलं सुचतच नाही. ऐका, अज्ञानी माणूस चांगला होऊ शकतो. ज्याला समजतो तो चांगला होऊ शकतो. पण जो अहंकारी आहे ना, किती कीर्तनकार निघून गेले त्यांच्यात बदलच होतो. का? शब्दच तसे तो बाबा अहंकार निशी घनदाट. लोक म्हणतात ना काय घनदाट जंगल आहे, असं ते अगदी खचून खचून भरलाय. कोण? अहंकार. ती रात्र आहे. झोप कोणती आहे? अविद्या झोप आहे. आणि गुरुची कृपा होणं ही खरी पहाट आहे. आणि अशी पहाट ज्या वेळेला होते ना, अशा पहाटेला त्या गोपिका उठल्या, घरामध्ये शिरल्या. घरामध्ये म्हणजे ज्या घरात राहतो ते घर नाही, हे घर. याला सुद्धा काय म्हटलंय? हा, कोणाचे घर हा देह कोणाचा, याला घर म्हटलंय. या घरामध्ये आत एक राहतो ना, त्याचं नाव काय? आत्माराम. तो कुठे राहतो? या देहामध्ये राहतो. म्हणून कोणी याला घर म्हटलंय, कोणी याला चादर म्हटलंय. बरं का? याला काय म्हटलंय? चदरिया जीने रे जीने, चदरिया जीने रे जीने, याला चादर म्हटलंय. ज्ञानोबाने याला घोंगडी म्हटलंय. काय म्हटलंय? कानोबा तुझी चांगली चांगली आम्हासी का दिली. आता ही घोंगडी कशी आहे? नवाई ठाई फाटून गेली ते तू आम्हासी दिदली रे. पण देवाला सांगतात तुझी घोंगडी अशी स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुणी विसरली. कोणी घोंगडी म्हटलंय? कबीर महाराजांनी चादर म्हटलंय, नाही का? जगद्गुरु तुकोबारांनी याला गोधडी म्हटलं. वाकळ. वरी वाकळांच्या पुणे भागामध्ये वाकळ म्हणतात. बारामती भागामध्ये दमकुंडी म्हणतात. काय म्हणतात? दमकुंडी. याचा अर्थ माझ्या नंतर लक्षात आला, जी पांघरण्याचा दमच कोणला पाहिजे त्याला काय म्हणतात? पण तुकोबारांच्या शब्दामध्ये वाकळ शब्द आहे. मला एक सांगायचंय, हे घर आहे. हे काय? घर. अशा घरामध्ये शिरल्या म्हणून तो तुकोबाराय म्हटलंय, पहाती गवळणी गवळणी कवती पालथी दुधारी, कवती पालथी परमार्थामध्ये अंतर्मुख होत जावं.
कधी कधी एकांतात येत जा, बसाव. आपलं आता सध्या 50 चाललंय. 50 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण स्वतःसाठी काय मिळवलं याचा विचार करा. कुटुंबासाठी भरपूर मिळवलं. इतके वर्ष झाले, परमार्थ आपला कुठपर्यंत आला. आपला परमार्थ कुठपर्यंत आला डोकं घेऊ नका. तर तुम्ही म्हणाल एवढे संगीत सुंदर वातावरण चाललंय. स्वतःचा परमार्थ स्वतःला जर विचारायचा असेल ना, एक सोपी युक्ती सांगतो. स्वर चालू ठेवा. असं आहे, एकांतामध्ये तुमचं मन जर स्थिर होत असेल, वाक्य सांगतो बघा, थोडस गैरअर्थ करू नका. लोकांतामध्ये मूर्ख माणूस सुद्धा चांगला राहतो, पण एकांतामध्ये तुमचं मन जर तुम्हाला भगवत चिंतनाकरता साथ देत असेल, समजून घ्यावं परमार्थात बरी प्रगती चालू आहे. बरोबर. दुसरं एक सूत्र सांगतो. ऐका लक्षात. तुम्हाला स्वप्न पडत असताना तुम्ही कीर्तन ऐकत आहात, नामस्मरण करत आहात, तीर्थयात्रा करीत आहात, असं जर स्वप्न पडत असतील, समजून घ्यावा आपला परमार्थ बरा चाललाय. बरोबर आहे. आपल्या स्वप्नामध्ये आपण पंढरपूरला जात आहोत. स्वप्नातच चंद्रभागेचं स्नान केलं, महाद्वारामध्ये आलो, चोखोबारांच्या समाधीचं दर्शन घेतलं, नामदेवरांच्या पायरीचं दर्शन घेतलं, पाऊल टाकत पुढे गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. तेवढ्यात रांग होती मध्ये, रांगेला लागलो. स्वप्नात असं सुद्धा वाटावं मध्ये न शिरता प्रामाणिकपणे रांगेत लागलो. पुढे गेलो, गरुड खांब दिसला. पुढे गेलो, देवाचा मुख्य दरवाजा दिसला. आणखी पुढे गेलो, परमात्म्याचं स्वरूप दिसू लागलं. पुढे गेलो, देवाचं शेजघर दिसलं. आणि पुढे गेल्यानंतर परमात्मा दिसला. सुंदर ते ध्यान. असं जर तुम्हाला स्वप्न पडत असतील तर समजून घ्यावं परमार्थातली प्रगती आहे. ही परमार्थातली प्रगती. पाहू लागल्या, अंतर्मुख होणं महत्वाचं आहे. पाहू लागल्या, त्यांना काय दिसलं? तवती पालती दुधाने, भगवंताने दुधाने पालथी केली. पालथी केली या शब्दाचा अर्थ असा, याच्यातले काम क्रोधे केले घर नीते. तवती पालथी, मग घरामध्ये चोरी झाली, पण कोणी चोरी केली? नाना महाराज.
नंदराजाच्या पोराने चोरी केली आणि ती आज केली. आजी म्हणजे आज आजी चोरी केली, खरोखर त्याने चोरी केली. पण बाकीच्या गोपिका म्हणू लागल्या, का ग जगात दुसरे चोर नाहीत का? अनेक चोर आहेत, मोठमोठी चोर आहेत, पण आज त्याच नाव का बरं घेतात? ते म्हणजे इतर जे चोर आहेत ना ते दृश्य वस्तूची चोरी करतात. हा जो चोर आहे हा फार जुना चोर आहे. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नामयाचा. आज जी चोरी झाली ती इतरांना जमणं शक्य नाही. म्हणून तया विना नाशी नव्हे दुसरी आईशी. पण काही गोपिका म्हणू लागल्या, का ग ज्याचं नाव घेताय तो परमात्मा शास्त्रामध्ये निर्गुण निराकार सांगितला. तुम्ही नाव घेताय हा सगुण आहे. कारण परमात्मा कसा आहे? अव्यक्त निराकार आकार जेथून चराचर हरी शिवजे. तुझ सगुण म्हणो निर्गुण रे. वारकरी संप्रदाय सगुण आणि निर्गुण दोन्ही मानणार आहे. सगुण आणि निर्गुण. तहान लागणं हे निर्गुणाचं स्वरूप आहे आणि पाणी पिणं हे सगुणाचं स्वरूप आहे. अगदी सोपे वाटते. तो निर्गुण निराकार आहे. चोरी करण्याकरता सगुण झालाच कधी? मग त्यावेळेला माहित नाही का तो निर्गुण निराकार आहे? आम्हालाही माहिती आहे, पण संतांनी त्याला सगुण साकार केला. आणि लाही रूपावली म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा नामोल्लेख. सर्वे तुकाया मेला
पाहती गौरणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाच या पोरे आजी चोरी केली खरे. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं. जेव्हा धर्माला ग्लानी येते अधर्म वाढतो त्यावेळेला भगवान म्हटले मी अवतार धारण करतो असं भगवद्गीतेत सांगितलं किंवा गोस्वामी सांगतात. जब जब होई जब जब होई धर्म सत्पुरुष ब्राह्मण यांचा अवमान सुरू झाला. जिकडे तिकडे हाहाकार झाला. सर्वदेव अर्थात पृथ्वी माता गोमातेचं रूप धारण करते, ब्रह्मदेवापर्यंत जाते, डोळ्यामध्ये अश्रू येतात. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेती वाहितोय सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला हा सोसविना भार मजा आता. सर्वदेव भगवान विष्णूला प्रार्थना करतात आणि भगवान विष्णू बळीभद्राला सांगतो, शेषाला सांगतो तुम्ही जा. ते म्हणजे जमणार नाही आपली आवश्यक. म्हणजे का
राम अवतारी झालो लक्ष्मण सेविले अरण्यात तुम्हाला सगळे बरोबर आहे. आता नाही जमणार. भगवान विष्णू म्हणले काळजी करू नका, राम अवतारामध्ये तुम्ही लहान भाऊ झाले होते, आता या अवतारात तुम्ही मोठे भाऊ आहात. हा? आता बा उडील होई बा सर्वज्ञ बाळीने मी आज्ञा तुझी बाळी. सर्व देवतांना सांगितलं, नियोजन झालं. इकडे कंसांना मारण्याकरता, गोपिकांना प्रेम सुख देण्याकरता, सती साध्वी सत्पुरुष यांचा सन्मान करण्याकरता, नंद यशोदा वसुदेव देवकी यांच्या प्रेमाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता द्वापारयुग श्रावण महिना अष्टमीची रात्री 12 वाजता बुधवार, कोणता वार? आणि वसुनाम तिथी बुधवार अशी शुभ सांगत असे. मथुरेच्या कारागृहामध्ये रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की वसुदेव परमात्म्याला आनंदवाड्यात पोहोचवतात, मायेला घेऊन येतात. पुतना मावशी मारण्याकरता जाते, भगवान पत्नीचा वध करतात. थोडक्यात ते सांगता येतात. भगवान कागबगरिठा मारले बाळ अवघी दैत्य खाणी बुडविली, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधती चरणी येती गराणी, यशोदे साजनी, कृष्णा आळवा आळवा परतुनी माती धावा. भगवान अनेक प्रकारच्या खोड्या करतात, गवळणी एकत्रित येतात आणि सांगतात, यशोदे, हा यशोदे ग बाळ तुझा का नंदाचे अंगणी. सर्वजण एकत्रित आलेल्या बघितल्यानंतर यशोदा मातेला सांगलं, बोला. म्हणजे काय बोला? तुझा मुलगा खोड्या करतो. काय 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 केलं ते सांग आणि एकीने सांग. भांडणाच्या बाबतीत बाया फार तत्पर राहतात. मग पाहिली आणि धावत प्रमाणच तशी आहे. कशी आली ती? धावतच आली. पहिली आली धावत. याने ग बाई काय केली? मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घाली दिली बाई अम्माशी यशोदे, तुझा मुलगा आला दहीदूध खाल्लं, ठीक आहे, लेकराची दाते खाल्लं असेल, याने निघून जावं ना. मग तसा गेला नाही, अंगणात म्हातारा झोपला. याने जसा ताकाचा डेरा उचलला तसा म्हाताऱ्याच्या अंगावर टाकला. पण नंतर यशोदे काय सांगू, सांगायला लाज वाटते. आणि एवढ्या जणींच्या समोर समोर म्हणे काय? तिसरी आली धावणी, याने काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, धुळीची गाठ देऊनी, गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ्या तुझा का सकाळ सकाळची वेळ होती. मी रांगोळ्या काढत होते. प्रकारे अष्टदळ ते काढलं. आला तो उभा राहिला आणि मला वाटलं माझंच कौतुक करतो. आणि त्याने काय केलं माहितीये? अष्टदळ काढले. अगं काय सांगू, एवढ्या कष्टातून काढलेला अष्टदळ आणि तुझ्या मुलाने काय केलं? वरी मोठे चक्रपाणी
पाचवी म्हणली यशोदे याच्या खोड्या सांगता येणं शक्य नाही. असं आहे समुद्राची शाई कशाची समुद्राची. कागद केला आकाशाचा. कशाचा? हा लेखणी केली मेरू पर्वताची. कोणत्या पर्वताची? मेरू पर्वत. ऐकताय ना तुम्ही? समुद्राची. कागद कोणता? आकाशाचा. लेखणी कोणती? मेरू पर्वताची. आणि लिहिण्याकरता कोण बसलं? साक्षात सरस्वती माता. तरी सुद्धा याच्या खोड्या पूर्ण होणार. याच्या खोड्या सांगू किती? महिपत्र सिंधू आटे बस. एक गवळण एक टोपली गवळण जातो ते यमुने पानिया वातेत भेटला सावला. टोपी गवळण डोईवर टोपी मैला पुच्छाची खांद्यावरी कांबला. काय साजू तुते बाई काय साजू एक वाक तिकडे वाक तिकडे जातो यमुने पानिया वातेत भेटला सावला. डोईवर टोपी मैला पुच्छाची खांद्यावरी कांबला. तेने माझी केली तवाली मग मी तेथून पलाली. पलता पलता घसून पळाली दोयची घागर फुटली. माझे गुडघे फुटले मग मी लढत बसले. इकडून आले शारंग पाणी मला पोटाशी धरले. त्याला दुसरा गोकुळच्या भगवान अनेक प्रकारच्या पुढ्या गवळणीग्रस्त होतात. यशोदा मातेला सांगते यशोदे तुझ्या मुलाला काही सांग नाही तर आम्ही तरी गोकुळ सोडतो. यशोदे कृष्णाला सांगावे
गोकुळी भगवान खोड्या बंद करत नाही. शेवटी यशोदा मातेने गणपती बाप्पाला नमस्कार एक महिना खोड्या बंद केल्या. एक मास देवे खोडी नाही केली प्रचिती आणि आता चरित्र व्यापक आहे, सांगायला वेळ नाही. शेवटी गवळणी त्रस्त होतात आणि यशोदा मातेला सांगते, यशोदे जरा लाज वाटू दे, अजून लाज नाही तुझे मना, तुझे तुलाच गोड वाटे, काना 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 नाशी वाईट वाटले यशोदा मातेला. ऐकता गारानी यशोदे नयनी आले पाणी, कृष्णा कुडी दे टाकून. भगवान खोड्या बंद करत नाही. शेवटी यशोदा मातेने निर्णय घेतला, सांगितलं कृष्णा उद्या जाई राहणार सवे घेऊन बोधना. भगवान गाई चरण्याकरता निघाले, पण कशी निघाली? खांद्यावर कांबळे, हातामध्ये काठी चाली, हातामध्ये काठी भगवान गाई चरतात, गोवर्धन उचलतात, ब्रह्मादी देव इंद्र वगैरे यांचा गर्व परिहरण करतात. भगवान बासरी वाजवतात, भगवान खेळ खेळतात. विट्टी दांडू चेंडू लगोरी खेळ नाना परी खेळ मांडलेला मुलीच्या तिरी हमामा होतो तू सोल पारंब्या अनेक प्रकारचे खेळ खेळतात. आणि खेळ खेळत असताना काही कळंबाच्या झाडाखाली बसवतात आणि गोपाळ सांगतात, देवा खांदी भार काय खेळायचे काम सारवणी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. भगवान सर्वांची शिदोरी एकत्रित करतात आणि ती शिदोरी ते पाप पुण्य सर्वांची शिदोरी एकत्रित करून भगवान गोपाळांना सांगतात, माझे आहे तैशी पाय, नाहीतरी घराचा चोरोनिया माय नवनीत आणावी. पण तुकोबाराय सारखे गोपाळ तिथून तुका म्हणे, हरी माझी थोडी नाही घरी, आता नका करू दुरी मज पाया वेगळे. सर्वांची शिदोरी एकत्रित करतात. भगवान गोपाळांना जवळ बसवतात. कशा पद्धतीने बसवतात? कमळाकार पद्धतीने. कमळ बघितलं तुम्ही? कमळ बघितलं नाही? तुम्ही म्हणाल बाबा कमळालाच आशीर्वाद दिला. बघितलं तुम्ही? लहान लहान पाकळ्या जवळ असतात, मोठ्या पाकळ्या लांब असतात. तसं भगवंताने गोपाळ बसवत असताना लहान लहान गोपाळ म्हणजे याचा अर्थ काय? लहान लहान गोपाळ या शब्दाचा अर्थ असा की जे लहान आहेत, वयाने नाही. लहान शब्दाचा अर्थ नम्र आहे. लहान शब्दाचा अर्थ निर्दृष्टी आहे. लहान शब्दाचा अर्थ निष्काम आहे. लहान शब्दाचा अर्थ एका वाक्यात सांगू का? बालक तो भगवान का स्वरूप होता है. पूज्यपाद डोंगरे बाबा सांगायचे, जे लहान आहेत, जे नम्र आहेत, त्यांना भगवंताने जवळ घेतलं. आणि जे थोडेफार कुठतरी अहंकारात ओढले ते भगवंताने मागे टाकले.
सर्वांना एकत्रित बसवलं आणि भगवान काला करतात आणि काला काला पाहण्याकरता बघ अमरावती आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भावा पुढा काल्याच्या असे देव जळी झाली मासी. तो काळा जो काळा यमुनीच्या तीरी चंद्रभागेच्या वाळवंटात गोदामाईच्या कुशीत इंद्रायणी मातेच्या कुशीत तुका म्हणे वाळवंट भरवे नीट चंद्रभागेच्या वाळवंटात जो काला झाला तोच काला आज ज्ञानोबराचे कृपा सद्गुरु जोग महाराज वारकरी संप्रदायाचे सर्व प्रचारक संत या महात्म्यांचे उपकार आहेत. पूजनीय महंत श्री भामेश्वर बाबा असतील, पूजनीय आपले रामदासजी बाबा असतील, या महात्म्यांमुळेच अशा डोंगराच्या वस्तीत आपल्याला काला मिळतोय. आणि बरेचसे भाविक जन काल्याच्या कीर्तनाला येतात. त्याचे दोन कारण आहेत. मी का हसले माझ्या लक्षात येत. पहिलं कारण सांगतो, इथे आल्यानंतर ज्या दिवशी कळतं जन्माला का आला त्याचं नाव काला. का आला त्याचं नाव काय काला. तसा आजचा हा पगाराचा दिवस आहे. कशाचा दिवस आहे? पगाराचा दिवस आहे, प्रसादाचा दिवस आहे. म्हणून प्रसादाला येतात ते आज काल्याचं कीर्तन. आणि एक सांगू का, सध्याच्या काळातील सर्वात महत्वाचा काला हाच आहे. जाती जातीमध्ये न भांडता, जाती जातीमध्ये विष न पेरता सर्व आपण भारत मातेचे सुपुत्र आहोत, हिंदू आहोत या वृत्तीने आपण एकत्रित येणं हाच खरा काला आहे. हाच खरा काला आहे. एखाद्या देशाची लोकसंख्या जेवढी नसेल तेवढी लोकसंख्या कुंभाच्या निमित्ताने प्रयागराजला एकत्रित आली. हे खरं आपल्या हिंदू एकतेचं दर्शन आहे. हिंदू एकतेचं म्हणून सप्ताह याच्याकरता असतो. पूर्वजांनी सप्ताह कशाकरता सुरू केला? सप्ताह याकरता सुरू केला की 18 पगड जाती एका मंडपात याव्या. आहे की नाही? म्हणून सप्ताहामध्ये 7 दिवस काही ठिकाणी नसेल अन्नदान, पण शेवटच्या दिवशी प्रत्येक गावात काय असतो? प्रसाद असतो, काला असतो. कारण त्या दिवशी पूर्ण गाव हजर राहत आणि पूर्ण गावातली माणसं एकत्रित एका पंक्तीला जेवतात. ही एकतेचं दर्शन आहे. ते एकतेचं दर्शन म्हणजेच काला आहे. आता या वर्षी खूप सुंदर अशा प्रकारचं नियोजन, खरं म्हणजे फार थोड्या दिवसातलं नियोजन, जास्त दिवस नाही. सुभाष भाऊ, सोपान भाऊ नेहमी संपर्कात राहतात. म्हटले बाबा सप्ताह जवळ आलाय, कधी येत आहे? कधी येत आहे? बाबाजींचा आशीर्वाद आहे. मी तपस्थली आहे. भगवान धुंदेश्वर जागृत भूमी आहे, बर का? जागृत भूमी. अनेकांना अनेक अनुभव येतात. सुभाष भाऊ त्यांनी काही काही अनुभव सांगितले. इथं आप्पा, इथं सर्व प्रकारचे प्राणी आहेत. इथं वाघ सुद्धा आहे, इथं मोर आहे, इथं साप आहे. ते 2 वर्षापूर्वी इथं रात्री एकदा मुक्कामाला होतो मी. सकाळी सकाळी कोण जाताना पाहिले की ते बाबांनी दाखवून मला काय म्हणतात, तरशा तरशा पाहिलेला नव्हता. काय काय झोपणारे तरशे पाहिले होते. त्या दिवशी तरशे पाहिले. हे सर्व प्राणी असताना सुद्धा
एखाद्याला काटा सुद्धा टोचत नाही इतकी तेजस्वी म्हणजे ही भूमी आहे. या वर्षाचा सप्ताह खूप उत्साहाने आनंदाने पार पडला. याला कारण बाबा आहे बरं. आणि असं नका समजू इथं परिसरातून मंडळी आलेली माहिती आहे. इतकं प्रसन्नतेने इतकं याच्यात वेळ नाही आम्हाला तितका व्यस्तता वाढली. बाहेरच्या राज्यात पुढे लांब जाताना आता प्रवासही शक्यतो बसने रेल्वेने शक्य होत नाही. आता तुमच्या आशीर्वादाने मी विमानाने प्रवास करतोय. आता नागपूरच्या पुढे कीर्तन असले तर मी विमानाने जातो. आता ऐका, एवढ्या 8 दिवसामध्ये कुठे लातूर, कुठे रायगड, कुठे बडोदा आहे की नाही. पण इथं येण्याचं एक कारण आहे. इथं येण्याचं कारण असं आहे की वर्षभराचा प्रवासाचा झालेला क्षीण इथं येऊन आम्ही विसरतो. इतकं रमणीय स्थान म्हणजे प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटी काही केली. यावर्षी योगायोग चांगला आहे. अमृत महोत्सव 75वा चांगल्या पद्धतीने साजरा झाला आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. अशाच प्रकारचा आनंद भगवान जगदेश्वर दरवर्षी आपल्याला देव नाही का. हीच भगवंताच्या चरणी. पण तो आनंद मिळण्याकरता बाबांचं वास्तव्य या जगामध्ये अधिक काळ राहावं त्याच्याकरता परमात्मा त्यांना दीर्घ आयुष्य देव. बाबांच्या निमित्ताने आमचं येणं होतं. त्यांच्या कुठे वेळ आहे आपण आहे का असं आहे. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद करतो. या विद्यार्थ्यांकडे पाहून पुन्हा तुम्हाला एक वाक्य सांगतो. संपत्ती फारशी कमवून ठेवण्यापेक्षा सुसंस्काराची शिदोरी द्या. सध्याच्या तरुण खरं या जगामध्ये सर्वात जास्त तरुण आपल्या भारत देशात. तरुणांची संख्या कोणत्या देशात आहे? भारत देशात आहे. ही जशी आनंदाची गोष्ट आहे पण दुसरी चिंतेची गोष्ट सांगतो. संस्कार. तो तरुण बहुतांशी व्यसनाधीन होत चालला ही चिंतेची गोष्ट आहे. कारण बऱ्याचशा तरुणांना संध्याकाळी धरून आणावं लागतं. खरंय का खोटं आहे? कीर्तनात तरी खरं बोलत जा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. आणि अशा तरुणांना दिशा मिळण्याकरता अशा गुरुकुलांची गरज आहे. आणि त्या गुरुकुलांच्या माध्यमातून शिक्षण आणि संस्कार दोन्ही काम यांच्या माध्यमातून होतं. म्हणून आपल्या भागामध्ये ठिकठिकाणी संस्था सुरू झालेल्या आहेत. त्यापैकी जवळ नामपूर शिक्षण चांगले आहे, व्यवस्था चांगली आहे. तिथं किती वर्ष आपले 4थं वर्ष आहे. त्या ठिकाणी गुरुकुल संस्थाही आहे आणि शिबिर देखील आहे. किती तारखेला सुरू? 10 मे ते 30 मे. बर, 20 दिवसाचं शिबिर या ठिकाणी आहे. तुम्ही शिबिरात पोरगा पाठवताना वजन करा, पण शिबिर झाल्यावर वजन करा. आम्हाला नाही जमत, खरं सांगतो. त्याला लहानपणापासूनच जमतं. स्वयंपाक स्वतःला चांगला करता येतो. मुलांना चांगलं खाऊ घालण्याची खूप आवड आहे आमच्या शिबिरात. स्वतः तसंच राहतो. मला नाही जमलं ते भारी जमलं का. कोणाचे चेहरे बघा, अगदी ही प्रसन्नता आहे. वायगावचा आहे का? तुमच्याकडे परिसरातले पोर आहेत बाबा. करोडपतीच्या चेहऱ्यावर इतकी प्रसन्नता नसेल तितकी प्रसन्नता आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आहे. विद्यार्थी आहेत, पुढे शिबिर आहे, शिबिरात पाठवा. आणि महत्वाची सूचना देतो, त्या परिसरात कधी गेला तिकडे जाता जाता काहीतरी संस्थेला भेट द्या. किरमाने रोडलाच आहे, त्या 4 फाट्याच्या पुढे गेल्यानंतर जवळच अगदी कधीतरी जा. असतो यांच्या उपस्थितीने यावर्षी कार्यक्रमाला चांगली दिव्यता मिळाली, सौंदर्य मिळालं,
उपस्थित महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद करून माझ्या पूर्णविराम. काला कसा झाला शुकाचार्य महाराज श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात. तुम्हाला एक माहिती म्हणून सांगतो. या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य, मला महाराष्ट्र फिरतो, इतर ठिकाणी जातो, या सप्ताह करता कोण आकडे वर्गणी मागत नाहीत. आम्ही आजपर्यंत सांगत होतो की आमच्या 107 वर्षाच्या कालखंडात संस्थेच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या 107-8 वर्षामध्ये विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही, शासनाचं अनुदान नाही. तसं महाराष्ट्रातला हा एक सप्ताह आहे, कोणाकडे मागत नाहीत बाबा. हे सेवा करतात बाकीची मंडळी, पण जी जी मंडळी इथे स्वतःहून स्वेच्छेने आणून देतात तेही बाबांच्या चरणावर समर्पित करतात. त्याच्यातून हा सप्ताह होतो. ही सुद्धा सप्ताहाची श्रीमंतीच आहे. ही काय सप्ताहातली कसा काला झाला. विपद्रे विठ्ठलपटरे शुंग बेत्रेचे कक्षे वामे पानम मसरून कवलम तत्प्राणीषु तिष्ठामध्ये सुप्रे सर्दो आसन मर्मभय भय सोय स्वर्गे लोके मिशिदी गोबजे यज्ञ उपाल केली रामेश्वर महाराज रामेश्वर महाराज रामेश्वर भगवान रामेश्वर माझा आवाज तुमच्याकडे पोहोचण्याकरता याच्यातली जी सुरेलता असते, ती सुरेलता ज्यांच्यामुळे या ठिकाणी